नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला आपण दिवसभरातल्या राजकीय टॉप 9 बातम्या बघूयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीची जागा वाटपासंदर्भात 1.5 तास चर्चा। शहांच्या बैठकीला फडणवीस, शिंदे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल उपस्थित। आज शहा पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस आणि अजितदादांच्या बैठकीची शक्यता आहे। भाजप 155 ते 160 आणि शिंदे गट 80 ते 85 आणि दादा गटाला 55 ते 60 अशा जागांच्या फॉर्म्युल्यावर प्राथमिक चर्चा। सूत्रांची माहिती। विधानसभा निवडणुकीत प्रत्येक बुथवर आता 10% मतं वाढवा। विदर्भामध्ये 45 जागा जिंकण्यासाठी कामाला लागा। भाजपच्या मिशन विदर्भमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं मिशन विदर्भ, पवार ठाकरेंना रोखणं आपलं लक्ष्य आहे। 62 पैकी 45हून अधिक जागा विदर्भामध्ये हव्यात। नागपूरमधल्या बैठकीमध्ये शहांच्या सूचना। बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे। जागा वाटप लवकर होईल, फडणवीसांची माहिती आहे। सकारात्मक बैठक झाली आहे, जागा वाटप समन्वयानं होणार आहे। बैठकीनंतर शिंदेंचं वक्तव्य। विदर्भ भाजपच्या हातून गेलाय। मोदी शहांनी कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेस 45 जागा जिंकणार। विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा दावा। किती जागा पडणार ही चाचपणी करण्यासाठी अमित शहांचा दौरा। शहांच्या दौऱ्यावर जयंत पाटलांचा टोला। गृहमंत्री अमित शहा आज नाशिक दौऱ्यावर। उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार। 1200 पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहतील, तर नाशिकच्या दौऱ्यानंतर अमित शहा कोल्हापूरमध्ये जातील।